करायची बस आपण दुकानचं नाव दिसले मित्रांनो, हा आहे पवन कुमार, आमचा सहकारी मित्र आहे. आणि हे आहे विशाल सर, खास आवर्जून 20वा अमृततुल्य कसबे तरवळा, बरोबर आहे ना. या ठिकाणी खास थंड घेऊ म्हणजे थंड दिले काय, लिंबू सरबत. तर मग आवर्जून अवश्य थंड प्यायला या. तसं नसतं हो. नाही ती करता नाही नवरा नवरीला ताट वाढल्यावर तुला सुनाला चुलीवरची बिर्याणी आहे ही. चांगलं लागते. आणि कुठं गॅस दादा लय मोठे मोठे पीस केलेत पण. मग बिर्याणीला मोठं असत पीस. हं. ती बारकी पीस मला बिर्याणी करायला हे होते. इकडं त्याची माझ्या मामाची इथं का नाही, मामा बिर्याणीत काहीच राहिलं नाही. अरे काय चाललंय, हे आता मिक्स काय काय टाकलं दादा याच्यात? कांदा, टमाटा, कशी बोलते हं. कच्चा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, बिर्याणी मसाला, हं. धना पावडर सगळं टाकलेलं आहे. पण तुला येते का बनवायला बिर्याणी बघा की, ही? बघितल्याशिवाय कसं होणार आहे. हं. कुठं शिकले दादा ही बिर्याणी करायला? घरीच. घरच्या घरी. त्याला हलवावं लागेल की आता. हो दादा, हलव की त्याला. हं? त्यात पाणी बी नसतं टाकायचं. काय आता साधी बिर्याणी म्हणावं. तर मित्रांनो, आमच्या घरी आज बिर्याणी बनवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि माझा छोटा पुतण्या आज घरी चुलीवरची बिर्याणी बनवत आहे. आणि विशेष म्हणजे हे काय दम बिर्याणी नाही, हे साधी बिर्याणी आहे. तसा आमचा पुतण्या बिर्याणी बनवण्यात एक्सपर्ट आहे. नाही नाही का? पहिल्यांदाच मिठाई मीठ टाकायचा कार्यक्रम चालू आहे सध्या. मीठ टाकलं पाणी सुट. बिर्याणी बनवायची म्हणजे आता तांदूळ टाकलं जाते. हा, कधी टाकायचं ते? ते उकळी आल्यावर नंतर पाणी बिणी टाकून हां. नॉर्मल शिजलं. हं. आता हे जरा मसाल्यात शिजवायचं 5 मिनिट. म्हणजे अगोदर ह्याला मसाल्यामध्ये शिजवायचं. हं? आता शिजवायचं 5 मिनिट मसाल्यात. दादा सरपण कुठून आणलं? हा, सरपण तर माहिती होतं की आपलं दाखवा लाकडं टाकलेली. आज सगळ्याला आमंत्रण आहे म्हणून सांगितलं. कशाचं? बिर्याणी, बिर्याणी. पनीर, जे शाकाहारी लोक आहेत त्यांना पनीर, पनीर आणि मांसाहारीला बिर्याणी. बिर्याणी. बर, सगळ्यालाच आमंत्रण आहे का फक्त नवरा नवरीलाच आहे? सगळ्यालाच आहे. सगळ्यालाच. तर मित्रांनो, आमच्या घरी सध्याच्या घडीला बिर्याणी बनवायचा कार्यक्रम चालू आहे. आणि मस्तपैकी आता इकडं बिर्याणी शिजत आहे. आमच्या दादानी सगळ्याला आमंत्रण दिलेलं आहे.
तुम्ही पण बिर्याणी खायला अवश्य या. त्यांना दररोज सरावा होय आपण कधी त्या काळा करणार होय रे. खरं सांग. कसा वास आलाय? हे काय टाकले? हे कोथिंबीर. पुदिना आणि कोथिंबीर. ह्याच्यानं काय होतंय? वास मारतोय. चांगल्या क्वालिटीचा वास मारते का? बरं. जी बिर्याणी बनवत आहे त्या बिर्याणीकरिता हा चांतारा तांदूळ आहे. बघा एकदम खतरनाक आहे. चांगला दिसत आहे. मऊ. कार्यक्रम कुठे सांगू द्यायची येत येते तांबोळी तर परत तांदूळ टाकले म्हणून आता. तांदूळ टाकायचं काम चालू आहे सध्या. दादा आता किती किलोची होती आता सगळी? सगळं टोटल 6 किलोचे ते. 6 किलोची बिर्याणी होती आहे. काढ आता. लगवा. हे अशा पद्धतीनं पूर्ण बिर्याणी तयार झालेली आहे. मस्तपैकी खमंग वास यायला लागला. एकदम खतरनाक वासानंतर क्वालिटी वाटायला बिर्याणी. आणि थोड्या वेळाने ह्याची टेस्ट घेतली जाईल. व्हिडिओ करता काय ठेवलेला. कुणी ठेवू